कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन मनन आत्मजागर यामध्ये मी सौ स्मिता लुमवेल माने आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे नावात काय. आजच्या मननासाठी शास्त्रभाग आहे यशया 43 1-7 वचन आणि आजचे विशेष वचन आहे, भिऊ नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे. तू माझा आहेस. यशया 43 1. जेव्हा ख्रिस्तीतर पार्श्वभूमीतून लोकांचे धर्मांतर होते तेव्हा त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा केला जातो. त्यावेळी त्यांचे मूळ नाव बदलावे का असा प्रश्न निर्माण होतो. भारतात विशेष करून हिंदू लोकात बहुतेक नावे देवाच्या नावांशी संबंधित असतात. म्हणून बाप्तिस्म्याच्या वेळी उमेदवारांची नावे बदलण्याचा आग्रह काही सुवार्थिक धरतात. हे आवश्यक आहे काय? आम्हा भारतीय ख्रिस्ती लोकांना बऱ्याच वेळा वाटते की सर्व भारतीय नावे हिंदू आणि सर्व पाश्चिमात्य नावे ख्रिस्ती आहेत. आपणाला पाश्चिमात्य नावे ही भारतीय नावांपेक्षा सरस वाटतात. मुर्गन हे तामिळ भाषेतील नाव एका हिंदू देवाचे नाव आहे. त्याचा अर्थ सुंदर असा आहे. आम्ही या नावाचा स्वीकार करणार नाही, पण या उलट आपण आपल्या मुलाचे अपोल्लो व मुलीचे डायना अशी नावे ठेवू. वास्तविक ही 2 नावे ग्रीक देवांची आहेत. प्रेषितांचे कृत्ये याचा 19वा अध्याय 27 व 28 वचन. अपोलोस याचा अर्थ विनाशकारी असा असून हे संगीताच्या तरुण देवाचे नाव होते. अपोलो हे एका प्रेषिताचे नाव होते, पण त्याने ते बदलले नाही. जयचंद्रन असे माझे नाव माझ्या मावशीने ठेवले होते, पण ते बदलल्याचा मला खेद वाटतो. माझे नावे बदललीच पाहिजेत असा आग्रह जे धरतात ते निर्गम याचा 23वा अध्याय 13वे वचन व यहोशवा 23वा अध्याय 7 या शास्त्रभागांचा संदर्भ देतात.
यात आपण इतर देवांची नावे देखील मुखाने उच्चारू नयेत अशी आज्ञा केली आहे. याचा साधा व सोपा अर्थ असा आहे की मूर्तिपूजेचा त्याग करून आपण त्यापासून दूर राहिले पाहिजे. या आज्ञेचा शब्दशः अर्थ घेतला तर अष्टारोथ व बाल यासारख्या अनेक नावांचा वारंवार उल्लेख केलेला आहे असे पवित्र शास्त्रातील अनेक उतारे आपणास कसे बरे वाचता येतील? तसेच अशी नावे असणाऱ्या लोकांना आपण कसे हाक मारणार किंवा त्यांचा उल्लेख करणार? पालट झालेल्या पहिल्या विदेशी मनुष्याचे कर्नेल नाव किंवा पहिल्या युरोपीय महिलेचे नाव लुदिया ही नावे प्रेषिताने बदललेली नाहीत. सामान्यतः आपण असे म्हणतो की शाऊलाचा पौल झाला, परंतु त्याची ही 2 नावे त्याच्या मातापित्याने अगोदरच ठेवली होती. हा नावातील बदल नव्हता. वडर, जोशी, जंगम आणि वंजारी यासारखी जातीवाचक आडनावे बदलणे योग्य आहे. तथापि नावातील बदलामुळे समाजात, शासकीय कागदपत्रात, विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागात अनेक अनावश्यक समस्या निर्माण होतात. ख्रिस्ती नसलेल्या पालकांची मुले पुढे कधी ख्रिस्ती होतात तेव्हा पालकांनी मुलांना प्रेमाने जी नावे ठेवलेली असतात ती बदलली तर ते त्यांना रुचत नाही. यामुळे अनावश्यक दुजाभाव निर्माण होतो. शुभवर्तमानाचा प्रसार थांबतो. उमेदवारांनी जर स्वतः नावे बदलण्याचा आग्रह धरला व तशी विनंती केली तर त्यांची पूर्तता करण्यास काही हरकत नाही. या बाबतीतसुद्धा त्यांना स्थानिक मातृभाषेतील व त्यांच्या संस्कृतीशी साजेशी नावे निवडण्यास मदत केली पाहिजे. नव्या करारात फक्त नवे हृदय व नवा आत्मा यांचे अभिवचन दिले आहे. यिर्मया 31 अध्याय 31 ते 34 वचन व यहेजकेल 36 अध्याय 25 ते 28 वचन. पण जर आम्ही प्रतीक्षा केली तर आम्हा सर्वांना नव्या यरुशलेमेत नवीन नावे दिली जातील. प्रकटीकरण याचा 3 अध्याय आणि 12 वचन. आपण प्रार्थना करू. हे दयाघन परमेश्वरा, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तुझ्या प्रत्येक आशीर्वादासाठी आम्ही तुला मान, महिमा, गौरव, धन्यवाद देतो, कारण तूच आमचा निर्माण करता आहेस. तुला कोटी कोटी धन्यवाद. आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की परमेश्वरा, तू आम्हाला आमच्या नावाने हाक मारिली आहेस, आम्हाला निवडले आहेस, आम्हाला तारण व सार्वकालिक जीवन दिले, मरणापासून आमची सुटका केलीस. या तुझ्या दयेबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून ऐक बापा. आमीन.